हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो गाईज, थंडी काय म्हणतीये, थंडी चालू झाली तशी सीझनही चालू झाला आहे. सीझन चालू झाला आहे म्हटलं की ब्रायडल ऑर्डर चालू झाल्या. आता सकाळ सकाळी थंडीमध्ये बाहेर जायचं म्हटलं की नकोच वाटतं. त्यामुळं आम्ही निघालो होतो आमच्या ब्राईडसाठी निघालो आम्ही. सकाळी 6ला आम्ही घरातून निघालो होतो. इतकी थंडी होती की थंडीने माझे कान दुखायला लागले, इतकी थंडी होती. त्यानंतर आम्ही पोहोचलो होतो ब्राईडच्या घरी पोहोचलो. मस्त त्यांच्या लाईट तर नव्हती, ॲक्च्युली लाईट नव्हती त्यांच्या घरी. त्यामुळे मग आम्ही दुसरीकडे मेकअप करायला गेलो. तिकडे मेकअप करायला गेलो. नंतर मग हात ड्रायरने वगैरे शेकवले. मग थंडी खूप होती, इतकी की मला काहीच करता येत नव्हतं, इतकी थंडी होती. त्यानंतर ड्रायरने शेकवलं. त्यानंतर आम्ही मेकअप स्टार्ट केल्यानंतर दीदीने मेकअप स्टार्ट केला. मी हेअरस्टाईल स्टार्ट केली. तेव्हा त्या हीटनी कुठंतरी बरं वाटायला लागलं. नंतर माझे तर कान इतके दुखायला लागले की मी कापूसच घालून घेतला कानात. काय म्हणजे सांगायलाच नको, इतकी थंडी आहे. नक्की सांगा. ब्राईडला तर सगळ्याच हेअरस्टाईल आवडल्या. त्यानंतर आम्ही पोहोचलो आमच्या लोकेशनवरती. नक्षत्र गार्डन असं नाव होतं त्याचं. तिकडे पोहोचलो. तिथे ब्राईडचं लग्न होतं. हळद लग्न सगळं राहिलं होतं, फक्त साखरपुडा झाला होता. आणि ते फोटोग्राफर आम्ही, मेकअप आर्टिस्ट आम्ही सगळे वाट बघत होतो ब्राईड आणि ग्रूम कधी येत आहेत. आणि खूप छान लोकेशन होतं ते रूम्सही खूप छान होत्या. असं नाही की रूम्स खराब होत्या, तिथं सेपरेट सगळ्या रूम्स होत्या. सगळ्यांना म्हणजे असं काही इश्यू नव्हता. त्यानंतर मग आम्ही छोटी रूम घेतली. म्हटलं की जिथं आरसा असेल, तिथं सगळं असेल, तिथं नवरीला घ्यावं आम्ही. त्या रूममध्ये आम्ही गेलो. त्यानंतर नवरी आली, नवरीचा टचअप केला. नवरी हळदीसाठी गेली. त्यानंतर मी गेले तिचे फोटोज व्हिडिओज काढायला, कारण तेही आम्हाला गरजेचे असतात. त्यानंतर नवरी हळदीहून आल्यानंतर झटपट आम्ही खूप छान तिचा असा नेक्स्ट क्विक चेंज केला. तिलाही खूप आवडली, हेअरस्टाईल आवडली, मेकअपही खूप आवडला. त्यानंतरही मामाने खूप गडबड केली. मामा तर इतके बोलत होते की, आणि ते ब्राह्मण तर सांगायलाच नको, इतके बोलत होते. त्यानंतर आम्ही नेक्स्ट लुकसाठी वाट बघतोय की ती कधी येते विधीचं लुक करायला. मग त्यानंतर खूप वेळ वाट पाहून ती विधीचं लुक करायला आली. त्यानंतर खूप फास्ट आम्ही साडी वगैरे घातली. त्यांनी ब्राह्मण तर आम्हाला टाईम दिलाच नाही. त्यानंतर फोटोग्राफरसोबत थोडी मस्ती करत होतो. मस्ती करून झाल्यानंतर मग ते ब्राह्मणांसोबत सुद्धा मस्ती केली, कारण ते खूप चिडले होते. म्हणजे आम्हाला टाईमच देत नव्हते, फोटोग्राफरला पण नव्हते टाईम आणि आम्हालाही टाईम देत नव्हते. 5 मिनिटाच्या आत नवरी बाहेर आली पाहिजे असं कुठं असतं का? मेकअप आर्टिस्ट म्हणल्यावर टाईम तर लागतोच. त्यानंतर आम्ही केलं पॅकअप. त्यानंतर आम्ही पॅकअप केल्यानंतर सगळ्यांना बाय बाय बोललो. सगळं पाहून नंतर बाय बाय केलं. आणि एवढंच होतं आजच्या ब्लॉगमध्ये. गाईस, मला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा.